शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. अतुल गायकवाड TDC सक्सेस स्टोरी यूट्यूब चॅनल जर तुम्ही फॉलो सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम हे व्हिडिओ पाहावयास मिळतील. बऱ्याच शेतकऱ्यांचे म्हणणे होते, राजमा पीक लागवड आपण किती उशिरापर्यंत कधी लागवड करू शकतो. तर आपण दरवर्षीच 2 टप्प्यामध्ये राजम्याची लागवड करत असतो. आज 11 डिसेंबर रोजी आपण पुन्हा एकदा राजमा पिकाची लागवड करत आहोत. साधारणतः डिसेंबर एंडिंगपर्यंत, या महिन्याच्या शेवटापर्यंत तुम्ही राजम्याची लागवड करू शकता. जास्त पुढे जाऊन लागवड काही करू नका, कारण पुढे ऊन वाढतं आणि फुलकळीस प्रॉब्लेम येतो आणि उत्पादन घटते. त्यामुळे तुम्ही डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत राजम्याची लागवड करू शकताय. आणि आता पाहू शकताय आपण राजम्याची लागवड कशा पद्धतीने करत आहोत. दरवर्षीच आपण 2 टप्प्यामध्ये लागवड करत असतो. पहिला टप्पा आपण तुम्ही झूमद्वारे पाहू शकता. तिथे आपला राजमा आता तो तयार झालेला आहे. एक 10-12 दिवसात तो तयार होईल. आणि हा दुसरा प्लॉट 1 एकराचा आता आपण इथे लागवड करत आहोत. तर नेहमीच आपली सगळ्यांपेक्षा युनिक आणि वेगळी पद्धत असते की उत्पन्न जास्त यावे, यासाठी आपण 3.5 फुटाचे बेड ट्रॅक्टरच्या साहाय्याने पाडून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण एक त्याच्यावरती ड्रिपची लाईन अंतरलेली आहे. आणि या टोकन मशीनच्या साहाय्याने, हे पहा आपण वल्लुवनचं टोकन मशीन आहे, याच्या साहाय्याने आपण एका बेडवरती फक्त 2 लाईन, म्हणजे साधारणतः 15 इंच 2 लाईनमधील अंतर आणि 2 रोपांमधील अंतर हे 6 इंच ठेवून इथे टोकन करणार आहोत. आणि यासाठी आपण ब्राझील वाघाचा आपण निवडलेला आहे. आणि आपण तुम्ही पाहू शकताय ब्राझील वाघाचे शुद्ध बियाणे, हो का, शुद्ध ओरिजिनल बियाणे ब्राझील वाघाचे आपण इथे निवडलेले आहे. आणि हा 1 एकराचा प्लॉट आता आपण इथे टोकन करणार आहोत आणि लगेच उद्या ड्रिपद्वारे पाणी सोडणार आहोत. बेडवरील फायदे मागच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलेले आहेत. मी बेडवरच आपण राजमा का करतो याचे फायदे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही पहा आणि अशा पद्धतीने जरूर एकदा लागवड करा. तुम्हाला नक्कीच उत्पन्नामध्ये भरघोस वाढ झालेली पाहावयास मिळेल. यासुद्धा प्लॉटच्या आपण वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना मार्गदर्शन करणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला प्रथमतः फॉलो करा, सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.